मी माझ्या केसांना काय लावते आणि माझी केस एवढी कशी काय जाड आहे तशी नाही, तुमचेच खूप जणांचे प्रश्न होते. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना माझ्या केसांचं रहस्य सांगते तुम्हाला. आता खरं सांगायचं तर ना रहस्य वगैरे काहीच नाही, कारण मी ना केसांना कायच लावत नाही. मुळात मी ना केसांची काळजीच करत नाही. आता मी माझ्या केसांची केअर करत नसेल, पण लहानपणीपासून ना मम्मी मात्र खूप केअर करायची. त्यामुळेच ना माझी केस लहानपणीपासूनच मोठे आहेत आणि जाड पण आहेत. आता काळजी घेणं म्हणजे वेगळं औषध लावणं असं काय नाही बरं का. आपलं जे खोबरेल तेल असतं ना तेच रेग्युलर लावायची, म्हणजे एक दिवस सुद्धा सोडायची नाही. रोज तेल लावायचंच आणि मगच वेणी घालायचे, असं नियम होतं लहानपणी. आणि तेल पण ना त्यावेळी नॅचरल असायचं, फक्त खोबऱ्याचंच असायचं. आता तसं तेल मिळत नाही, त्या मम्मी ना खोबरं आणून त्याचं तेल काढून आणत असते. आम्ही सुद्धा तिथूनच घेऊन येत असतो. पण ह्यावेळी आणलेलं तेल ना जरा लवकरच संपलं होतं, कारण त्यांच्यातच थोडं होतं, त्यामुळे आम्ही थोडं आणलेलं. आता घरामध्ये खोबरं शिल्लक होते, म्हटलं चला नॅचरल तेल मी घरीच बनवते. जवळपास अर्धा किलोच्या वर असतील मला वाटतं खोबरं घरामध्ये शिल्लक होतं, आणि ते ठेवून ठेवून ना खराब होत होते, म्हणजे थोडंसं लालसर झाले होते. त्यामुळे त्याला ना स्वच्छ कपड्याने सगळं पुसून घेतलं. त्यानंतर ना बारीक बारीक कट करून घेतलं आणि मिक्सरला पेस्ट करून घेतलं. आता पेस्ट करताना मी जास्त काय पाणी घातलं नव्हतं, जरा जराच पाणी घालून पेस्ट केलं होतं. कसं कडवतं ना तसंच करायचं, म्हणजे कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे खाली करपायची शक्यता असते त्यामुळे. आणि गॅस पण मिडियमच ठेवायचं किंवा बारीक ठेवायचं. आता जवळपास मला ना अर्धा तास लागले होते हे तेल रेडी होण्यासाठी. थोडं वेळ लागते, पण तेल एकदम नॅचरल घरच्या घरी रेडी होते आणि वास तर इतकं भारी सुटलं. घरामध्ये नाही हे दुसऱ्यांदा तेल बनवलं, ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा बनवलं होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. बाय.